राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। करंजाडे येथे भाजप आयोजित भव्य नवरात्र उत्सव, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा संदेश, सरपंच मंगेश हेलार यांचा गरबा ठेका विशेष आकर्षण। भारतीय जनता पार्टीच्या वतीने करंजाडे येथे भव्य दिव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे अनोखे संगम पाहायला मिळत असून यंदाच्या उत्सवातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा ठोस संदेश दिला गेला। महिला, मुले, ज्येष्ठ व कपल्स उल्लेखनीय ग्रुप यांच्यासाठी दररोज बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव करंजाडेचे सरपंच मंगेश हेलार यांनीही गरब्याच्या ठेक्यावर नृत्य केले। त्यांचा उत्साही सहभाग पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनाही आनंद झाला। उत्सवाचे प्रमुख आयोजकांनी सांगितले की नवरात्र उत्सव ही शेतकरी बांधवांसाठी मदतीचा संकल्प करून हा उत्सव अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। भारतीय जनता पार्टीचे सरकार चांगले काम करत असून पूरग्रस्तांसाठी व शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेईल असे मत मंगेश हेलार यांनी व्यक्त केले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, करंजाडे, पनवेल। आयोजन केले गेलेले आहे, कशा प्रकारचा हा दांडिया रथ आणि कशा प्रकारची बक्षिसाची रॅली करता येणार? नमस्कार, मी मंगेश हेलार, करंजाडे सरपंच, भारतीय जनता पार्टी व श्री सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित नवरात्र भव्य दिव्य दांडी उत्सव हा 8 वर्ष झाले। मी सरपंच होण्याच्या 3 वर्षे आधीपासून दांडिया उत्सव चालू असतो। लोकांचा चांगला प्रतिसाद असतो। करंजाडेतील सर्व लोक येऊन आनंद उत्सव साजरा करतात। तर करंजाडेतील सर्व नागरिक येऊन इथं आनंद उत्सव करतात। रोज आम्ही जे कपल येतील किंवा छोटे मुले येतील त्यांना सर्वांना आम्ही रोज बक्षीस दिले असतात। 9 दिवस कंटिन्यू असतील त्यांनाही बक्षीस दिले असतात। करंजाडेमध्ये भव्य दिव्य असा तुम्ही बघितला असेल। संपूर्ण करंजाडे सेक्टर 4 सर्व लोक, म्हणजे सेक्टर 1 पासून 6 पासून सर्व लोक येतात, पनवेलची लोक येतात आणि करंजाडे भव्य दांड्याचा आनंद उत्सव साजरा करतात। नवरात्र उत्सव साजरा होताना अनेक सहयोगी हात, मित्र परिवार असतील किंवा कार्यकर्ते असतील, गरबा दांडियाच्या अनुषंगाने नियोजनबद्ध या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच कार्यकर्त्यांचा यामध्ये खूप बोलाचा वाटा आहे, काय भाव व्यक्त कराल त्यांच्या? नक्कीच श्री सामाजिक शैक्षणिकची माझी सर्व मित्र, सर्व सभासद, कमीत कमी 70 ते 80 मुलं असतात। भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम खरोखर मी आपल्या घरातला कार्यक्रम त्या अनुषंगाने सर्वजण स्वतः उपस्थित राहून कुठल्याही कार्यक्रमाला डालबोट न करता सर्व आनंद घेतात। तुम्ही बघितलं असं आता संपूर्ण पब्लिक बरोबर सर्व सुरक्षित दृष्टीने माझी सर्व मित्र सभासद व्यवस्थित कार्यक्रम पार पाडतात। करंजाडे वासियांसाठी, पनवेलकर जनतेसाठी देवीकडे कशा प्रकारचं मागणं मागाल आणि एकूणच कशा प्रकारचं भविष्यात नियोजन राहील? नक्कीच देवी आम्हाला सर्वांना पावलेली असेल। तेव्हा सरपंच आल्यापासून तुम्ही बघितले असेल करंजाडेचे अनेक पाण्याच्या समस्या होत्या ते सॉल्व्ह केलेले आहे। आपण करंजाडेमध्ये CCTV बसवलेले आहे, रोडचंही काम झालेलं आहे। तुम्ही आता जेव्हा एंट्री केली असेल टाटा पॉवर समोर 2 गार्डनही झालेले आहेत। हे गार्डनचा सर्व आनंद घेतात। आता मोठा गार्डन आपण मागच भूमी नारळ फोडलेला आहे, तोही आपण फेब्रुवारी महिन्यात तोही चालू करते। हे तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी सरपंच झालो तिथपासून आतापर्यंत करंजाडेचा सर्व विकसित करंजाडे झालेला आहे। एक बाजूला नवरात्र उत्सवाचं आयोजन दिसते, एका बाजूला महाराष्ट्राची पूर्ण संकट स्थिती आहे, त्याला एक मदतीचा हात या ठिकाणी संदेशाचं आयोजन करण्यात आलं आहे। कशा प्रकारचा हा संदेश समाजापर्यंत? नक्कीच तुम्ही बघितलं असं पावसामुळे मराठवाड्यामध्ये पाण्याचे पडले पूरग्रस्त झालेला आहे। त्या अनुषंगाने आपला एक कर्तव्य या भूमिकेने आपणही मदतीचा हात म्हणून आम्ही करंजाडेतील सर्व नागरिकांना सांगितलेला, आपणही मदतीचा हात म्हणून एक हात मदती म्हणून सर्वांना ज्यांना कोणाला द्यायची असेल मदत म्हणून ते आपण इथं स्वीकारून आपण मराठवाड्यामध्ये पोहोचली जाईल मदत। हा ओला दुष्काळ जाहीर हो या अनुषंगाने कशा प्रकारचं भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहील आणि शेतकऱ्याला एक दिलासा देण्याच्या बाबतीत कशा प्रकारची पावलं उचलणार? नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आपलं आहे। नक्कीच आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिल्लीकडे जाऊन जितकी लोक जास्त मदत होईल तेवढी मदत मागण्याचा प्रयत्न करतील। नक्कीच वरती सरकार चांगला निर्णय घेईल व शेतकऱ्याच्या पाठीशी सदैव सरकार आपल्या पाठीशी।